कोण गेले त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेच्या कांत. कारण भगवान शंकरानं पहिली वारी केली. का केली? कारण मायाच्या करता भगवान शंकराकडे काय नव्हतं, परंतु धर्मासारखा सखा नाही म्हणलं ना, दानासारखी शिदुरी नाही, ज्ञानासारखे नेत्र नाही, आत्मबलासारखं बल नाही आणि क्रोधासारखा शत्रू नाही. आणि क्रोध हा सर्वात माणसाचा शत्रू असेल तर क्रोध आहे बरं का. आणि हा क्रोध हा सर्वात आहे. आणि क्रोधाचा त्याग केल्याशिवाय बरं का, क्रोधाचा त्याग केल्याशिवाय आत्मबल प्राप्त होत नाही. आत्मबल प्राप्त झाल्याशिवाय जे ते माणसाला ज्ञाननेत्र खुललं पाहिजे. भगवान शंकरानं वारी केली. भगवान शंकराचा सुद्धा क्रोध जाण्याकरता केली. कारण भगवान शंकराने क्रोधामध्ये कामदेवाला भस्म केलं होतं बरं का. तिसरा डोळा उघडून भगवान शंकराला क्रोध आला आणि क्रोधाने कामदेवाला भस्म केलं. रतीनं शाप दिला भगवान शंकरला. काय? ओ माझ्या पतीला तुम्ही जेता तर भस्म केलं आणि मला वैधव्य आणलं, असं कसं तुम्ही क्रोधी? आणि मग हा जो भगवान शंकरने विचार केला, हा माझ्या जीवनातला क्रोध हा कशाने जाईल? आणि क्रोधासारखा शत्रू नाही, जीवनामध्ये सर्व शत्रू असेल तर आमचा क्रोध आहे बरं का. भगवान शंकरने विचार केला याच्याकरता काय करावे लागेल, तर मग आता आपल्याला पंढरपूरचीच वारी करावी लागेल. आणि म्हणून तेव्हा भगवान शंकर तेव्हापासून पंढरपूरची वारी करतात. अजूनही या मार्गीचा कापडी महेशू आहे बरं का. तुम्ही आम्ही बी वारी करतो तर या वारीमध्ये जीवनामध्ये मागच्या काळातला जर विचार केला तर मागच्या काळामध्ये परमार्थाची अवस्था होती, आता व्यवस्था आहे बरं का. आता विचार करा, आपण म्हणतो वारीचं स्वरूप वाढलं बरं का. आता वारीच्या स्वरूपाचं प्रमाण वाढलं का परिणाम वाढला? कारण परिणाम झाला पाहिजे. प्रमाणापेक्षा परिणामाचा किंमत आहे बरं का. परिणाम हा कसा बरं का, परिणाम हा अंतर्गत असतो आणि एक प्रकारे बरं का मायबाप माणसाच्या जीवनामध्ये परिणाम झाला पाहिजे, प्रमाण नको. आता प्रमाण खूप मोठं झाले, सोहळ्याचं प्रमाण खूप झाले, पण परिणाम होईना बरं का मायबाप. आम्हाला दृष्टांत सांगायचा गुरुजीने. एक वेळेला काय झालं होतं, एक पती आणि पत्नी रस्त्यानं जात होती आणि रस्त्याने जात असताना एका कुटुंबातल्या एका माऊलीच्या पतीचं निधन झालं. आणि निधन झाल्यानंतर त्यांना काय केलं बरं का, दफन केलं, त्याच्यावर माती टाकली आणि त्याच्यावर तर चांगल्या प्रकारचा सारून शेणाचा सडा टाकला, त्याच्यावर फुलं ठेवली. आणि त्या माणसाची पत्नी असा रुमाल घेऊन त्याला असं हलकीत होती, वारा घालत होती. दोघंजण पती पत्नी जाऊन आले रस्त्याने. हा म्हणला ते म्हणजे बघा मालक, माझा फार तुमच्यावर जीव आहे, मला वाटतं की मी तर भरतरी पिंगालाच बरं का, आपला जोडा म्हणजे भरतरी पिंगालाच, आणि माझी तुमच्यावर खूपच प्रीती आहे. ते म्हणले असं नाही कोणी म्हणते. थोडंसं पुढे गेल्यानंतर पाहिलं, त्याने विचारलं बाई कोण आहे? हे म्हणले माझ्या पतीचं प्रेत गाडलेलं आहे, माझ्या पतीचं प्रेत गाडलं आणि माझ्या पतीचं सकाळी निधन झाले आणि मी त्यांच्या थडग्याला वारा घालते. हे म्हणलं पाय 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 तू म्हणते, पण ह्या माऊलीचं किती प्रेम आहे हिच्या पतीवर. अरे पतीचं जिवंतपणे तर प्रेम केलंच केलं, पण गेल्यानंतर त्याच्या प्रेताच्या थडग्यावर सुद्धा त्याची सेवा करते. काय भाव आहे तिचा. ते म्हणले मालक जरा गप्प बसा, दिसतंय तसं नसतंय म्हणूनच जग फसते. काय दिसण्यावर जाऊ नका, असण्याकडे चला. जाऊन विचारलं बाई काय बाई हे कोण आहे? म्हणजे माझ्या पतीचं प्रेम. आणि हे कशा करता तू करायला लागली? एवढं प्रेम का? म्हणजे ते प्रेम गेलं चुलीत, प्रेम वगैरे चुलीत गेलं. म्हणजे आमच्यात एक प्रथा आहे, पहिला पती मेला आणि त्याचं थडगं वाळल्याशिवाय दुसरा करता येत नाही म्हणून गडबड करायली. म्हणजे जेव्हा मग मला सांगा त्याचा थडगं वाळेपर्यंत तिला वेळ नाही. आमची अवस्था तशीच बरं का. वारीचं प्रमाण वाढलं पण परिणाम घटला बरं का मायबाप. प्रमाणामध्ये जाऊ नका, परिणामाकडे गेलं पाहिजे. अनेक प्रकारच्या जीवनातले साधू आहेत बरं का. आणि या वारीचा पुण्य जर विचार केला तर अनेक लोकांच्या आमच्याकडे काही अनुभव आहेत बरं का. आमच्या ठाकूरबाचा बरं का, एका माऊली चालत असताना एका बैलगाडी होती, बैलगाडीमध्ये आमच्या पडशा टाकल्या आणि दिवे घाटामध्ये गेल्यानंतर तो बैल मेला. दिवे घाटामध्ये गेला बैल मेला. बैल मेल्याबरोबर तो बैल मेला आणि मेल्याबरोबर काय झालं की अरे आता कसं,
तो लागला रडायला माणूस. सगळ्या पडशे आमच्याकडच्या वारकऱ्यांच्या तिकडे. त्यावेळेस बुवासाहेब ठाकूर बुवा होते. ठाकूर बुवासाहेब ज्यांच्या आता आळंदीला समाधी आहे बरं का. आणि मग त्याने आले आणि त्या बैलाला म्हणलं, ए वेड्या उठ, असा अर्ध्यात बसतो का? अरे वारे पूर्ण करावी लागते, अर्ध्यात बसतो का? उठ म्हणलं की बैल उठला. आणि बैल उठला आणि उठल्यानंतर पंढरपूरपर्यंत सर्वांना नेलं आणि तिथं गेल्यावर त्या बैलानं देहावसान केलं. वारेमध्ये जो आम्ही अन्नदान करतो ना मायबाप, अन्नदान केव्हा सुरू झालं? आमच्याकडे ठाकूर बुवाचं मूळ पुरुष बुवासाहेब म्हणतो, त्यांचा नियम होता बरं का माऊली. पंढरपूरला दरवर्षी पांडुरंगाला 200 आंबे पाठवायचे आणि 200 आंबे पाठवायचे आणि 200 आंबे पांडुरंगाला दिल्यानंतर घरी आंबा खायचा. 2 नौकर होते आणि 2 नौकराच्या डोक्यावर 100 आंब्याच्या 2 जातारे पेटाऱ्या दिल्या, जाऊन पोचत्या करा. येत असताना शिना नदीवर आले, ते भुका लागल्या आणि भुका लागल्यानंतर त्यांनी काय केलं बरं का, जेवायला बसले. सोबतची भाकरी खराब झाली होती. काय करावं आता, पोटात तर काही नाही. त्याच्यातला एक आंबा खाल्ला त्यांनी. एक आंबा खाल्ला आणि 99 आंबे तिकडे त्या बडव्याकडे नेऊन दिले पंढरपूरला. दाखवले त्यांनी, चिठ्ठी लिहून दिली बरं का, बुवासाहेब तुमच्या एका पेटाऱ्यामध्ये आम्हाला 99 आंबे पोहोचले. अरे वा, हे मला मी 100चा नियम केला होता, माझे 99 पोहोचले, एक कुठे गेला? आणि ज्यावेळेस आल्यानंतर त्यांना एवढं मारायला सुरुवात केली चापकानी. आणि जब जे सापका मारायला सुरुवात केली, तुम्हाला आगा पडल्या होत्या. मग घरी आल्यावर माझ्याकडून 500 खायचे, माझ्यातला एक खाल्ला. मायबाप सायंकाळी पांडुरंग प्रत्यक्ष प्रगट झाले आणि पांडुरंगाच्या पाठीवर आसुडाचे वळ होते. लवकर बुवासाहेब ठाकूर बुवाच्या समोर पांडुरंग परमात्मा आणि म्हणले देवा हे काय? म्हणले तुझे 2 आंबे खाल्ले, तुझे 2 आंबे खाल्ले आणि त्या 2 आंबे खाल्ल्यामुळे आत्तापर्यंत जेवढे आंबे दिले तेवढे भडव्याने खाल्ले आणि भुकेल्या माणसाने या दोघांना जे 2 खाल्ले तेच मला मिळाले आणि ते मला मिळाले त्याचे एवढेच फटके खावे लागले मला. आणि मग मात्र क्षमाच मागितली बुवासाहेबानं, भगवान चुकलो बरं का, भगवान चुकलो बरं का. आणि मग आजपासून मी काय करेल, तिथून पुढे सांगितलं, ह्या ज्या पंक्ती आहे, हे जे अन्नदान आहे ना, हे कोणाला करायचं? या पायी जाणाऱ्यांना. भुकेल्याला अन्न द्या, तांडलेला पाणी द्या, हेच खरी पांडुरंगाची सेवा आहे बरं का. आपुबीने एकदम म्हणतात, जनसेवा हीच ईश्वर सेवा. आणि ही आमच्या ठाकूरबुवांच्या, तुकोबारायांच्या आणि निळोबारायांच्या परंपरेची जे त्या तर साधना सुरू झाली आणि हीच साधना आजपर्यंत आपल्या वाटेने चालत चालली आणि हेच प्राप्त करण्याकरता आपल्याला वारी करायची. ज्ञान म्हणजे काय? आता ज्ञानाचा विषय केला कसा बरं का. ज्ञानमार्ग हा कर्ममार्ग, भक्तिमार्ग. आमच्यामध्ये ज्ञानमार्गाला भक्तिमार्गाची जोड आहे बरं का. भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येण्याची एके खंडती. या ज्ञानाची प्राप्ती करण्याकरता ज्ञान हा विषय सामान्याचा नाही बरं का. सामान्याचा विषय भक्तिपंथ आहे आणि भक्तीमध्ये तुकोबाराय, ज्ञानोबाराय यांच्या संगतीच्या भक्तीमध्ये आलं तर आपोआप आमच्या भक्तीचं किंवा नामाचं पर्यावसन ज्ञानामध्ये होतंच बरं का. मुखी नाम हाती मोक्षे ऐशी साक्ष बहुतांची. विस्त्यावर पाय दिला तर तो पोळतो आणि नाम घेतलं तर पाप जळत आहे. मग संतांच्या संगतीमध्ये ज्ञानोबा तुकाराम म्हणतो ना आम्ही. ज्ञानोबा तुकाराम याच्यात काय होतं तर आमचे सर्व पाप खलास होतात बरं का. तृणाग्नी मिळे समरस झाले आणि तसे नामे केले जपणारे नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली बरं का. म्हणून विस्त्यावर पाय ठेवलं की विस्तू पडतो, एक नाव घेतलं तर पातक जळतंय बरं का. मग आमचे का जळणत होय माऊली? आम्ही तर रात्रंदिवस हरिपाठ म्हणालो, काकडा म्हणालो, आमचे पाप का जळत नाही? तर त्याचं एकच कारण आहे बरं का, आम्ही नामही घेतो आणि नामाचे अपराधही करतो बरं का. निरापराध एक नाम जरी घेत भगवंताचं, संतांच्या संगतीमध्ये भगवंताचं एकदा मुखाला नाम आलं राहिलं की बस आमच्या पातका होते, संपूर्ण पातकाची होळी होते. आणि पातकाची होळी करणं हे नामाचा महिमा आहे आणि पोळणं हा विस्तवाचा स्वभाव आहे बरं का. तसा नामाचा स्वभाव आहे. जेवढी नामाची शक्ती तेवढे पापाची नाही त्रिजगती.
आणि मग माणसाला नामधारक व्हायचं. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आणि का सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण. आणि नामाचे धारक होण्याकरता एका मिनिटामध्ये सेवेला प्रारंभ करा. कारण आम्हाला गुरुजीनं सांगायचं बरं का पोरांनो, परमार्थ करत असताना काय जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. 3 बाराखड्याच्या आरी जाऊ नका. 3 बाराखड्याच्या आरी 3 बाराखड्याचा त्याग करून वारी करा. कमळाचं कला काना का कला वेलांटी की. क म्हणजे कनक, का म्हणजे कामिनी आणि की म्हणजे कीर्ती. परस्त्रीचा अभिलाष करू नका, कामिनीचा अभिलाष करू नका, कीर्ती करता परमार्थ करू नका आणि धनाकरता परमार्थ करू नका. 3 गोष्टी झाल्या या वारीमध्ये. हेच शिकायचं बरं का. कला काना का कमळाचं कला काना का कला येलांटी की. 3 गोष्टी टाकायच्या. नामधारक व्हायचं असेल तर आम्हाला काय करावं लागेल. अगोदर गुरुजीनं सांगायचं बरं का. अजिंक्य व्हायचं असेल तर प्रमाणवाद कळायला पाहिजे. मुक्त व्हायचं असेल तर ख्यातिवाद कळावा लागतो. आणि नामधारक व्हायचं असेल तर शक्तिवाद कळावा लागतो बरं का. कारण नामाचा शक्तिवाद नामाची शक्ती कळाली पाहिजे. आता विचार करा, शक्तिवादामध्ये नामाची शक्ती जर विचार केला, शक्तिवादामध्ये लांडग्याची शक्ती बोकडाला फाडती, वाघाची शक्ती माकडाला धडावून खाली पाडते, मुंगीची शक्ती हातीला खाली पाडते, मायेची शक्ती जीवाला फिरवते आणि मालिकीची शक्ती नवऱ्याला फिरवते बरं का. आणि नामाची शक्ती पापा जाळीते. मग नामाची शक्ती कळाली. या सगळ्या शक्ती काय होता. हाती के पाव में सबके पाव अवघे होती लाभ. एका या चिंतने नामसंकीर्तने गोविंदाच्या आनंद आणि हरिनामाचा ऐकून गजर ब्रह्मादिक हरिहार येथे तेथे. आणि हे सर्व वारीमध्ये प्राप्त होतं. हा वारीचा माझा अनुभव आहे आणि अनुभवाची वारी बरं का. हे काही कसल्या प्रकारचं सांगीचं नाही, वांगीचं नाही. अनुभव आले अंगा ते या जगात येत असते. जीवनामध्ये माणसाला ज्ञानाची विसरती असते. अभ्यास विसरतो, अनुभव अजिंक्य असतो बरं का. अनुभव अजिंक्य असतो, अभ्यास विसरतो बरं का. आता महाराज भैया तुमचं शिक्षण किती झाले. 12वी. 89 पाडा. हा अभ्यास केलेला पाडा विसरतो का नाही. अभ्यास केलेला पाडा विसरतो. आता एखाद्या नदीमध्ये पोहणारा माणूस आहे, त्याला आज पोहल्यानंतर 50 वर्षाने उडी मारू द्या, त्यावेळेस तो पोहतो. तो अनुभव आहे. अभ्यास हा विसर आहे बरं का. अभ्यासामध्ये विस्मृती आहे, अनुभवामध्ये जे त्या का माणसाच्या प्राप्ती आहे. म्हणून अनुभव घेऊन वारू करा आणि त्यांच्या वारीवर आणि ते अनुभव त्यांनी आमच्या जीवनामध्ये द्यावे. आणि अशाच प्रकारे सर्व आमदा वारकऱ्या आम्हा म्हणता या असावे कल्याण ज्यामुखी निदान पांडुरंग. या न्यायाप्रमाणे आजची ही प्रवचनरूपी सेवा महाराजांच्या सर्वांच्या सानिध्यामध्ये पामर बालकाकडून झाली. ही माझी सेवा नाही. माझे वेदांत केसरी रंगनाथ गुरुजी परभणीकर, मूर्तिमंत जे त्याचं नाम मोतीराम महाराज आणि गुरुवरे मारुती महाराज दस्तापूरकर आणि सर्व साधू संतांच्या चरणी समर्पण सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठाला 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 विठाला.